पश्चिम बंगाल निकालानंतर वणीत भाजपचा जल्लोष. ढोल ताशे, फटाके आणि मिठाई वाटप. चार मे 2026 रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील वणीसह विविध भागांत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. हा उत्सव माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी शहरात ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. तसेच नागरिकांना झालमुरी व लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहर व तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून आले. आजचा दिवस भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराचा दिलेला दिवस आहे. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीनं अनेक विजय मिळवले. जवळपास 19 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएची सत्ता आली. पण खऱ्या अर्थाने ज्या श्यामा प्रसाद मुखर्जीनं ज्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली, त्या श्यामा प्रसाद मुखर्जीच्या पश्चिम बंगालमध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. हे आजचा दिवस म्हणून सुवर्ण असलेले सत्ता आहे. खरं तर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विजय, हिंदू विचारसरणीचा विजय. अनेक वर्षाच्या सत्ता संघर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहराज्यमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं 2/3 मेजॉरिटीनं सरकार जवळपास 202 ते 205 सीटापर्यंत सरकार होत आहे. म्हणून आज संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीचा विजयाचा आनंद आज आपण साजरा करतो. दिल्लीच्या राजदरबारात आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात विजयाचा उत्सव साजरा होत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आज विजयाचा आनंद होत आहे. मी पहिले सांगितलं, हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमाचा, संघर्षाचा विजय आहे. प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा विजय आहे. आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाचा विजय आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक भारतीय जनता पार्टीची ज्या कार्यकर्त्यांनी आपलं बलिदान दिलं, संघर्षामध्ये अनेक कार्यकर्त्याचा मृत्यू आला. या 15वी ममताच्या या राज्यकारभारात ज्यांनी ममता दिदींनी जो पश्चिम बंगालचा सत्यानाश केला, पश्चिम बंगाल जो हिंसाचार केला, अनेक माझ्या मातृशक्तीचा, माझ्या बहिणींचा बलात्कार झाला, अशा पश्चिम बंगालच्या तृणमूलच्या तांत्र्यातर्फे आजपर्यंत अन्याय केला, त्या अन्यायाला खऱ्या अर्थाने आज पूर्ण वेळा मिळाला. आजपासून भारतीय जनता पार्टीची पश्चिम बंगाल सत्ता स्थापन झाली. येणारा भविष्य, उज्ज्वल भविष्य पश्चिम बंगालच्या जनतेसाठी आहे. उज्ज्वल भविष्य संपूर्ण भारतीयासाठी आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होत आहे. म्हणून आज आनंद, आज खऱ्या अर्थाने जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्या खेळामध्ये जालमुरी त्यांनी जे आस्वाद घेतला, त्यावेळी ममता बॅनर्जीनं त्याच्या टीका टिप्पणी. आज जालमुरीचा झोंबली मिरची ममताजीला झोंबली. म्हणून आज खऱ्या अर्थाने जालमुरीचे आणि प्रत्येक दोन आमच्या मातृशक्तीने, आमच्या महिला कार्यकर्त्याने या ठिकाणी आनंद उत्सव लाडू बरोबर जालमुरीचे वाटप केलं. म्हणून आजचा आमचा विजय. मी खरं तर ज्या कार्यकर्त्यांनी, पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष सत्ता, संघर्ष, परिश्रम, बलिदान देऊन अनेकांचे जीवन गेलं, त्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. गृहमंत्री अमित शहांच्या कौशल्यतेचा विजय आहे. म्हणून आजचा विजय आमच्यासाठी. आणि आता आमच्या रविभावानं सांगितलं, ज्या पश्चिम बंगालमधून आमचे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली, आज त्यांची खऱ्या त्यांची आठवणसुद्धा आम्हाला येत आहे. म्हणून आमचा अतिशय आनंदाचा दिवस. आम्ही सुवर्ण अक्षरासाठी भारतीय जनता अनेक विजय मिळवले, पण त्या सर्व विजयापेक्षा आजचा दिवस, आजचा विजय निश्चितपणे आनंदाचा विजय आहे. खूप शुभेच्छा. आज भारतामध्ये झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने 3 राज्यामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केलं. आणि खरी जिथे लढाई होती त्या पश्चिम बंगालमध्ये ममताचं सरकार या ठिकाणी आपल्याला जाताना दिसलं. आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचार असलेल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आज पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालं. आज
खऱ्या अर्थानं पाहतो म्हटलं तर देशाची सुरक्षा, देशाच्या सीमावर्ती भागाची सुरक्षा आज खऱ्या अर्थानं चालू आहे. कारण ममताच्या काळामध्ये जी बांगलादेशाकडली बॉर्डर होती, ते बॉर्डरवरून भारत देश नेहमी असुरक्षित राहिला. आज पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल देत या देशाची सुरक्षा मजबूत केली आहे. आणि हा विजय संपूर्ण या ठिकाणी भारताच्या नागरिकांचा व भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा. जय हिंद, जय भारत. जहाँ जन्मे श्यामा प्रसाद मुखर्जी वो पश्चिम बंगाल, त्या भारतीय जनता पार्टीची सुरुवात संस्थापक म्हणून श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी सुरुवात केली आणि आज त्याच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय आहे. या देशाच्या सत्तेनंतर ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये विकास व्हायला पाहिजे होता तो विकास होत नव्हता, पण तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती जो काम करणारा खरा कार्यकर्ता होता त्यावर अन्याय होत होता. आजचा हा विजय कार्यकर्त्याचा तर आहेच, पण हा विजय या देशातील खरा देशभक्त, भारत मातेला मानणारा, या देशाला मानणारा प्रत्येक जनतेच्या, प्रत्येक नागरिकांचा विजय आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. या विजयासंदर्भात आमचे वणी विधानसभेचे माजी आमदार संजय रेड्डीजी मुत्तुरवार यांच्या नेतृत्वात ते उत्सव साजरा करत आहे. या उत्सवानिमित्त वणीकर जनतेला मनापूर्वक खूप खूप अभिनंदन. खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये एक पश्चिम बंगालचा जो विजय भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी, नितीन नवीनजी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे. आणि त्यांच्यासोबतच आसाम आणि पुडुचेरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने दैदिप्यमान असं यश मिळवलं आहे. हे मिळवत असताना श्यामाप्रसाद मुखर्जीची जी कर्मभूमी होती आणि त्यांचं बलिदान ज्या भूमीमध्ये झालं, अशा पश्चिम बंगालमध्ये आज भारतीय जनता पार्टी एक अत्याचार अन्यायाच्या विरोधामध्ये त्या पश्चिम बंगालमधील सर्व जनता एकवटून मोदीजींच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आज त्या ठिकाणी संपूर्ण पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी बहुमत दिलेलं आहे. आणि प्रचंड असं बहुमत भेटलं. निश्चितच त्या अनुषंगानं एक संपूर्ण देश या ठिकाणी भगवामय होत असताना पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपल्याला एक अतिशय क्रांती त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या जनतेने करून दाखवली. निश्चितच त्यांच्या विश्वासाला सार्थ असं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे आज वणी विधानसभेचे आमचे आमदार संजय रेड्डी मुत्तुरवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या विजयाचा हर्षोत्सव या ठिकाणी साजरा केला. सर्व कार्यकर्त्यांना मध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे आणि असाच भारतीय जनता पक्षाची वाटचाल एक सूक्ष्म मायक्रो प्लॅनिंगमुळे आणि बाकी सर्व नियोजनाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकत राहील असा विश्वास आम्ही वणी विधानसभेच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो.